कुंभ राशी 22 ते 27 जुलै. झोप उडवणाऱ्या घटना घडणार, सावध रहा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी 22 ते 27 जुलै हा आठवडा ग्रहांच्या विशेष हालचालीमुळे अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या काळात काही व्यक्तींना जुन्या अडचणींवर मात करण्याची संधी मिळू शकते, तर काहींना संयमाने योग्य निर्णय घेण्याची परीक्षेची तयारी लागू शकते. ग्रहांची प्रत्येक हालचाल आपल्या जीवनात काही ना काही संकेत देत असते. या व्हिडिओत आपण अशा 5 महत्त्वाच्या संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुमच्या करिअर, आर्थिक स्थिती, नातेसंबंधाने आरोग्यावर परिणाम करू शकतात. कुंभ राशींच्या व्यक्तींनो, या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी काही महत्त्वाचे बदल घेऊन येऊ शकते. काही दिवसापासून रखडलेली कामे पुन्हा सुरू होण्याची शक्यता दिसते. ग्रहस्थिती सूचित करते की या काळात घाईघाईने कोणताही निर्णय घेणे टाळावे. प्रत्येक गोष्ट शांतपणे विचारपूर्वक हाताळल्यास अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. कार्यालयीन कामात तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकते, मात्र कोणत्याही नवीन करारावर सही करण्यापूर्वी सर्व अटीने तपासा. संयम आणि आत्मविश्वास या आठवड्यात तुमचे सर्वात मोठे साथीदार ठरतील. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा नियोजनाचा आहे. अचानक मिळणाऱ्या एखाद्या संधीमुळे उत्साह वाढू शकतो, मात्र कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य माहिती मिळवणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीकडे लक्ष द्या. एखादी जुनी अडचण हळूहळू दूर होऊ शकते. कोणत्याही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमच्यासाठी हा सल्ला उपयुक्त ठरू शकतो. पैशाच्या बाबतीत भावनांपेक्षा विवेकाला महत्त्व द्या. योग्य निर्णय घेतल्यास पुढील काळात सुरक्षितता मिळू शकते. नातेसंबंधाच्या बाबतीत हा आठवडा सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. काही दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. अविवाहित जोडप्यांसाठी नवीन ओळख निर्माण होऊ शकते, मात्र इतरांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्ट स्वतःहून समजून घ्या. शांत संवाद, संयम यामुळे अनेक प्रश्न सहज टिकू शकतात. मित्रांनो, पुढील 2 संकेत अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. विशेषतः 4था संकेत करिअर आणि भविष्यातील संधींशी संबंधित आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीचा संकेत देणारा ठरू शकतो. काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळतील, तर काहींना वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन भागीदारी करताना सर्व माहिती तपासून घ्यावी. तुमच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळण्याची शक्यता वाढू शकते. आत्मविश्वास टिकवून ठेवा आणि कोणत्याही अपवादाकडे दुर्लक्ष करा. सातत्याने केलेली मेहनत भविष्यात मोठे यश मिळवून देऊ शकते. आरोग्य आणि मानसिक शांततेकडे आठवड्यात विशेष लक्ष द्या. कामाचा ताण वाढल्यास पुरेशी विश्रांती घ्या. सकाळी काही मिनिटे ध्यान, प्रार्थना किंवा नामस्मरण केल्याने मन शांत राहू शकते. नकारात्मक विचारापासून शक्य तितके दूर राहा. सकारात्मक दृष्टिकोन आणि नेहमी चांगले चालेल असा परिणाम दिसू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक दिवस नव्याने सुरू करा. ग्रहदशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्याची शक्ती आपल्या कर्मात असते. आजचा उपाय: बुधवारी किंवा शनिवारी एखाद्या गरजू व्यक्तीला हिरव्या मुगाची डाळ किंवा फळांचे दान करा. श्रद्धेने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 21 वेळा जप करा. कुंभ राशींच्या व्यक्तींनो, या आठवड्याच्या मध्यावर तुमच्या आयुष्यात एखादी अनपेक्षित बातमी येण्याची शक्यता दिसते. सुरुवातीला ही बातमी थोडी गोंधळात टाकणारी वाटू शकते, परंतु ग्रहस्थिती सूचित करते की संयम राखल्यास त्यातून तुमच्यासाठी नवी संधी निर्माण होऊ शकते. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्ट स्वतः पडताळून पहा. कार्यालयीन कामात किंवा व्यवसायात महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास योग्य दिशा मिळू शकते. या काळात रागापेक्षा शांतता आणि काही विचारिक महत्त्वाचे ठरतील. तुमच्या संयमाची खरी परीक्षा या आठवड्यात होऊ शकते. प्रेमसंबंध, वैवाहिक जीवनात काही सकारात्मक घडामोडी होण्याचे संकेत दिसत आहेत. काही दिवसांपासून मनात असलेले गैरसमज दूर करण्याची संधी मिळू शकते. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद साधल्यास नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्या बाजूने उभी राहू शकते. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. प्रेमामध्ये विश्वासाने संयम यांना सर्वाधिक महत्त्व द्या. तुमच्या शांत स्वभावामुळे अनेक अडचणी सहज दूर होऊ शकतात. करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात मेहनतीचे फळ मिळेल. काही व्यक्तींना नवीन कामाची संधी, मुलाखतीचे बोलावणे किंवा वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन व्यवहार करताना सर्व कागदपत्रे नीट तपासावीत आणि आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवा. तुमच्या प्रामाणिकपणामुळे लोकांचा विश्वास वाढू शकतो. ग्रहस्थिती सूचित करते की सातत्याने केलेली मेहनत भविष्यात मोठे यश मिळवून देऊ शकते. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न सुरू ठेवा.
मित्रांनो, आपण त्या विशेष ज्योतिषीय संकेताबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याकडे अनेक कुंभ राशींच्या व्यक्ती दुर्लक्ष करतात. शेवटचा संकेत तुमच्या पुढील काही दिवसांच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचा संकेत ठरू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या आठवड्यात तुमच्या मनात अध्यात्माकडे अधिक ओढ निर्माण होईल. मंदिरात जाऊन दर्शन घेणे, नामस्मरण करणे, काही वेळ शांत ध्यान करणे यामुळे मानसिक समाधान मिळू शकते. एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याची आशा निर्माण होऊ शकते. मात्र केवळ अवलंबून न राहता सतत प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. ग्रह दिशा ठरवतात, पण त्या दिशेने चालण्याचे काम आपल्यालाच करावे लागते. सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण मेहनत याचा लाभ या काळात मिळू शकतो. आठवड्याच्या शेवटच्या आठवड्यात एखाद्या आनंदाची बातमी, नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. काहींना व्यक्तींना आर्थिक लाभ तर काहींना कौटुंबिक आनंद अनुभवायला मिळू शकतो. मात्र कोणत्याही यशामुळे अहंकार वाढू देऊ नका. नम्रता, कृतज्ञता हेच तुमचे खरे सामर्थ्य ठरेल. या आठवड्यात आलेल्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. भविष्यातील मोठ्या यशाची ही सुरुवात ठरू शकते. स्वतःवर विश्वास ठेवा. सकारात्मक विचार कायम ठेवा. आजचा उपाय: शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा एक दिवा लावा. ओम श्रद्धेने ओम शनेश्वराय या 21 वेळा मंत्र जप करा. अनेक श्रद्धाळू म्हणून शांती, सायन आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी हा उपाय करतात. कुंभ राशींच्या व्यक्तींनो, या आठवड्यात शेवटच्या टप्प्यात ग्रहांची स्थिती तुम्हाला स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा संकेत देत आहे. काही व्यक्तींना अनेक दिवसापासून पडलेले प्रश्न हळूहळू सुटताना दिसू शकतात. मनात असलेली भीती किंवा संभ्रम कमी होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा आहे. इतरांच्या यशस्वी स्वतःची तुलना करू नका. स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. मात्र संयम सोडू नका. वेळेवर घेतलेले योग्य निर्णय भविष्यात मोठा लाभ देऊ शकतात. विद्यार्थी आणि नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींसाठी हा आठवडा आशादायक ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. मुलाखतीपेक्षा किंवा नवीन संधी यामध्ये आत्मविश्वास टिकवून ठेवणे आवश्यक आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन व्यवहार मिळण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्येक व्यवहाराची कागदपत्रे नीट तपासा. कोणत्याही मोठ्या आश्वासनावर लगेच विश्वास ठेवू नका. ग्रह संकेत देतात, पण यश मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आवश्यक असतात. मेहनत आणि सातत्य तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. कौटुंबिक वातावरण शांत आणि समजूतदारपणा राखणे या आठवड्यात अत्यंत महत्त्वाचे ठरेल. एखाद्या जुन्या विषयावर पुन्हा चर्चा होऊ शकते. अशा वेळी रागाऐवजी प्रेमाने आणि संयमाने संवाद साधा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य दिशा मिळू शकते. सकारात्मक वातावरण घरामध्ये ठेवण्यासाठी दररोज काही वेळा प्रार्थना किंवा नामस्मरणासाठी वेळ द्या. यामुळे मानसिक स्थैर्य वाढवण्यास मदत होऊ शकते. या आठवड्यात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नेहमीच झोप, संतुलित आहार आणि हलका आहार याकडे लक्ष द्या. मानसिक ताण वाढल्यास काही वेळ स्वतःसाठी काढा. नकारात्मक विचारांमध्ये अडकून न पडता सकारात्मक लोकांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करा. ग्रहस्थिती सूचित करते की मन शांत असेल तर निर्णय अधिक योग्य होतात. या काळात संयम, शिस्त आणि आत्मविश्वास हे तुमचे सर्वात मोठे बलस्थान ठरू शकते. ऐकूनच हा आठवडा 22 ते 27 जुलै हा आठवडा कुंभ राशींचे काही महत्त्वाचे संकेत देणारा ठरू शकतो. काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडतील, तर काही गोष्टींमध्ये संयम आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्र आपल्याला संभाव्य दिशा दाखवते, पण आपल्या कृती, मेहनत, योग्य निर्णय यावरच अंतिम परिणाम अवलंबून असतो. त्यामुळे आत्मविश्वास ठेवा, सकारात्मक विचार करा आणि प्रत्येक संधीचं स्वागत करा. श्रद्धा, संयम आणि सततचा प्रयत्न यामुळे पुढील काळ अधिक चांगला होऊ शकतो. विशेष उपाय: या आठवड्यात शनिवारी किंवा बुधवारी सकाळी स्वच्छ मनाने भगवान शंकर किंवा श्री विष्णूंचे दर्शन घ्या. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. त्यानंतर श्रद्धेने ओम नमो नारायणाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. अनेक श्रद्धाळू हा उपाय मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि शुभ संकल्पनासाठी करतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.